नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत अशा एका ट्रेनची माहिती जी महाराष्ट्रातील वेळ आणि अंतराच्या दृष्टीने सर्वात मोठी ट्रेन आहे. तुम्ही बरोबर ओळखले. ही आहे ट्रेन क्रमांक 1140 महाराष्ट्र एक्सप्रेस. ही ट्रेन विदर्भातील गोंदियापासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर दरम्यान धावते. प्रवासादरम्यान ही ट्रेन कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भांडारा आणि गोंदिया अशा तब्बल 14 जिल्ह्यातून प्रवास करते आणि जवळपास 1350 किलोमीटरचे अंतर 27 तासात पूर्ण करते. म्हणूनच ही ट्रेन महाराष्ट्रातील सर्वात लांब ट्रेन म्हणून ओळखली जाते. ही ट्रेन दररोज गोंदियावरून सकाळी 8:10 सुटते आणि तिरोडा, तुमसर रोड जंक्शन, भंडारा रोड, कामठी, NSCB इतवारी जंक्शन, नागपूर जंक्शन, अजनी, तुळजापूर, सिंदी, वर्धा जंक्शन, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा जंक्शन, अमरावती, मूर्तजापूर जंक्शन, अकोला जंक्शन, शेगाव, जलंब जंक्शन, नांदुरा, मलकापूर, बोदवड, वरणगाव, भुसावळ जंक्शन, जळगाव जंक्शन, पाचोरा जंक्शन, चाळीसगाव जंक्शन, नांदगाव, मनमाड जंक्शन, येवला, कोपरगाव, पुणतांबा जंक्शन, बेलापूर, अहिल्यानगर जंक्शन, दौंड कॉर्ड लाईन, केडगाव, उरुळी, पुणे जंक्शन, जेजुरी, नीरा, लोणंद जंक्शन, वाठार, सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, तारगाव, मसूर, कराड, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, मिरज जंक्शन, जयसिंगपूर, हातकणंगले या स्थानकांवर थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी 11:25 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर इथे पोहोचते. या ट्रेनला जनरल श्रेणीचे 4 डबे आहेत, ज्याचे तिकीट 375 रुपये आहे. स्लीपर श्रेणीचे 7 डबे आहेत, ज्याचे तिकीट हे 620 रुपये आहे. तृतीय श्रेणी एसीचे 4 डबे आहेत, ज्याचे तिकीट हे 1605 रुपये आहे. तर द्वितीय श्रेणी एसीचा 1 डबा आहे, ज्याचे तिकीट हे 2290 रुपये इतके आहे. जर तुम्ही पण कधी या ट्रेनने प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव कसा होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.